नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाच्या योजना सुरू झालेल्या आहे आणि तहसील आणि जिल्हा कार्यालयातील सेतू केंद्र बंद आहे. तर सेतू केंद्र कधी सुरू होणार आहे, तर या संदर्भातला जी-आर नुकताच प्रकाशित झालेला आहे. तर त्या जी-आरमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, तर ते बघूया आपण. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, जी-आर आलेला आहे की राज्यातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्राच्या निविदा प्रक्रियेबाबत हा 19 जुलै 2024चा जी-आर आहे. तर मित्रांनो, या जी-आर नुसार जी काही सेतू केंद्र बंद पडलेली होती, तर ती सेतू केंद्रे लवकरात लवकर सुरू होणार आहे. या संदर्भातला हा जी-आर आहे. परंतु ती सेतू केंद्रे नेमके कशी सुरू होणार आहे, तर याबाबतची माहिती पुढे देण्यात आलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेसारखी महत्त्वाची योजना सुरू आहे आणि इतरही महत्त्वाच्या योजना सुरू आहे आणि त्याला अप्लाय करण्यासाठी आवश्यक असणारे सेतू केंद्र मात्र अनेक ठिकाणी बंद पडलेले आहे. तर त्यानुसार ते सुरू होण्यास संदर्भातला जी-आर आहे. तर बघूया पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा मुख्यालयातील व तहसील कार्यालयातील सर्व सेतू केंद्र सुरू ठेवण्यात यावीत. ज्या जिल्ह्यामध्ये सेतू केंद्राच्या एजन्सीची मुदत संपली आहे किंवा ज्या जिल्ह्यातील सेतू केंद्र बंद पडली आहेत, अशा जिल्ह्यामध्ये सेतू केंद्र सुरू करण्याबाबतची निविदा प्रक्रिया तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी यांनी सुरू करावी व पुढील 3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्र चालू करावेत. तर मित्रांनो, जी सेतू केंद्रे बंद पडलेली आहेत, तर ती बंद पडलेली सेतू केंद्रे सुरू करण्यासाठी कलेक्टरनी 3 महिन्याच्या आत कार्यवाही करून ती सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यासंदर्भात माहिती या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण, की जिल्ह्यातील सेतू समितीने सेतू केंद्र खाजगी कंत्राटदारांना कंत्राटी पद्धतीवर देण्यासाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी. ही निविदा प्रक्रिया राबविताना शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या सूचनाप्रमाणे निविदा प्रक्रिया पार पाडावी. कंत्राटदारांना ही केंद्रे देत असताना ती पारदर्शक पद्धतीने देण्यात यावी, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण, ही निविदा प्रक्रिया राबवताना शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या सूचनाप्रमाणे निविदा प्रक्रिया पार पाडावी. निविदेच्या अटी व शर्ती जिल्हाधिकारी यांनी ठरवाव्यात व त्यात शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करावा. यशस्वी निविदा धारकासोबत करार करण्यात यावा. सदर करार राज्य सेतू समिती, महाआयटी, जिल्हा सेतू समिती, कंत्राटदार यांच्याकडे करण्यात यावा. त्यानंतर सुरुवातीची मुदत 3 वर्षाची असावी. कराराची मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा राबविण्याची प्रक्रिया करण्यात यावी. तथापि काही अपरिहार्य कारणामुळे निविदा प्रक्रिया राबवणे शक्य न झाल्यास सदर करारास प्रत्येक वेळेस 1 वर्ष याप्रमाणे कमाल 2 वेळा मुदतवाढ देण्यात यावी. त्यानंतर मात्र नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. मुदतवाढीची बाब निवेदित स्पष्टपणे नमूद करावी. तर या करारासंदर्भातील महत्त्वाच्या अटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पुढे बघूया आपण. तर बघा या ठिकाणी सेतू केंद्रावर प्रशासकीय कार्यवाही. तर यामध्ये म्हटलेलं आहे की जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्राच्या सुयोग्य व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची असणार आहे, संबंधित तहसीलदार यांची असेल. सेतू केंद्रामधील शासकीय दरानुसार सेवा दिल्या जातील याची काळजी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी घ्यावी. तर मित्रांनो, सुयोग्य व्यवस्थापनाची जी काही जबाबदारी आहे ती कलेक्टर आणि तहसीलदार यांच्यावर देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सेतू केंद्रामधील शासकीय दरानुसार सेवा दिल्या जाव्या याची काळजी कलेक्टर आणि तहसीलदार यांनी घ्यावी. त्यानंतर पुढे बघूया आपण, की नागरिकांना सेतू केंद्रामधील गैरव्यवहार, अनियमिततेबाबत कोणतीही तक्रार असल्यास प्रथम संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल. संबंधित उपविभागीय अधिकारी महसूल तक्रारीची शहानिशा करून 21 दिवसाच्या आत निर्णय देतील. जर नागरिकांना सेतू सुविधा केंद्राबाबत
जर गैरव्यवहार किंवा अनियमितता या संदर्भातील जे काही तक्रारी असेल तर त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि उपविभागीय अधिकारी त्या तक्रारींची शहानिशा 21 दिवसाच्या आत पूर्ण करतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण उपविभागीय अधिकारी महसूल यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसाच्या आत नागरिक किंवा सेतू केंद्र चालक यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा दिलेला निर्णय अंतिम राहील. अर्थात अंतिम निर्णय हा कलेक्टरचा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, हे शेवटचं आहे या ठिकाणी की सेतू केंद्र चालकांसाठीच्या सूचना. तर यामध्ये सेतू केंद्र चालकांनी शासकीय सेवांचा दर फलक दर्शनीय भागावर ठेवण्यात यावा व त्यानुसार दर आकारणी करावी. सदर फलकाचा आकार किमान 5 फूट बाय 3 फूट असावा. तर जे काही सेतू सेवा केंद्राचे दर आहे तर ते दर या ठिकाणी फलकावर दर्शवावे, त्यासाठीचा एक बोर्ड लावण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात विचार केला तर अनेक नागरिक त्या ठिकाणी ज्यावेळेस गेले त्यावेळेस अनेकांकडून जास्तीचे पैसे आकारण्यात येत होते. त्यामुळे सेतू केंद्रांनी दरासंदर्भातला फलक लावावा असे म्हटलेले आहे. त्यानंतर सेतू केंद्र चालकांनी नागरिकांसाठी आसन व्यवस्था, पंखे, पिण्याचे पाणी इत्यादी सोयी उपलब्ध करून द्यावा. सेतू केंद्र चालकांनी नागरिकांना बसण्याची व्यवस्था, पंखे, पिण्याची पाणी इत्यादी सेवा उपलब्ध करून द्याव्या. त्यानंतर सेतू केंद्र चालकांनी 19 जानेवारी 2008 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2.4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच परिशिष्ट ड प्रमाणे सेतू केंद्र अधिसूचित ब्रँडिंग करावी आणि त्यानंतर सेतू केंद्र चालकांनी नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी. नागरिकांना रिस्पेक्ट द्यावा सेतू केंद्र चालकांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा मित्रांनो हा जी.आर. आहे आणि जे काही सेतू केंद्रे बंद पडलेली होती तर ती सेतू केंद्रे या जी.आर. नुसार पुन्हा सुरू होणार आहे. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.